PCT's Infinity 90.4 FM reflecting you. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात PCT's Infinity 90.4 FM. नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी आहे तुमच्यासोबत RJ विद्या. श्रोते हो, नवरात्रीचा आजचा दुसरा दिवस म्हणजेच दुसरी माळ. देवी ब्रह्मचारिणीची आज पूजा केली जाते. प्रत्येक 9 दिवसाचे जे वेगवेगळे रंग असतात ते कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं प्रतीक असतं. तसाच आजचा रंग आहे तो म्हणजे लाल, प्रेमाचं, उत्कटतेचं आणि शक्तीचं प्रतीक. श्रोते हो, आजच्या दिवशी देवीला सुद्धा लाल रंगाची फुलं वाहिली जातात. पण मला सांगा, हा लाल रंग किंवा 9 दिवसाचे 9 रंग हे फक्त एवढ्यापुरतेच मर्यादित आहेत का? तर नाही आहे. रंग कुठे नाही सांगा मला. रंग प्रत्येक ठिकाणी आहे. रंग आपल्या भावनेत आहे, आपल्या विचारात आहे, रंग कलेमध्ये आहे, अर्थात रंग आपलं जगणंसुद्धा आहे. म्हणूनच फक्त एवढा मर्यादित किंवा संकुचित विचार न करता या रंगांच्या छटा आपण उलगडत जाणार आहोत आजच्या नवरात्रीच्या निमित्तानं फक्त PCT's Infinity 90.4 FMवर. श्रोते हो, या रंगांच्या छटा उलगडण्यासाठीच आज आपल्यासोबत आहेत सचिन मोरे. जाहिरात आणि प्रसिद्धी या क्षेत्रामध्ये जवळजवळ 15 वर्षाचा अनुभव त्यांना आहे. बघूयात आणि जाणून घेऊयात या रंगांच्या छटा सचिनकडून. सचिन, इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये तुझं अगदी मनापासून स्वागत. थँक्यू विद्या. आणि हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार. नवरात्रीच्या निमित्तानं आपण रंगांविषयी अधिक माहिती जाणून घेतो. तर दररोजचा वेगळा कलर आपल्यासमोर येत जातो. प्रत्येकजण एकमेकाला विचारतो की आज तू काय परिधान करणार आहेस, ट्रेंडी काय आहे, आज कोणता रंग आहे. पण श्रोते हो, तुम्हाला माहित आहे का, या सगळ्या प्रत्येक दिवशी एक रंग घेण्याच्या ट्रेंडची सुरुवात नेमकी कधी झाली? काही वेळेला आपल्याला असं वाटतं की हे आपल्या परंपरा आणि संस्कृतीतून आलेलं आहे की काय. बरोबर. पण तसं नाहीये. तुम्हाला ऐकायला खूप मजा येईल. याची सुरुवात झाली सन 2003 साली. अच्छा. प्रमाणपत्रानं या ट्रेंडची सुरुवात केली. बर. सर्वात पहिल्यांदा त्यांनी प्रत्येक दिवशी एक रंग जाहीर केला. आणि सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात तर प्रत्येकाला प्रसिद्धी हवीच आहे. खरे. आणि प्रत्येक जण मग आपापल्या कौतीनुसार, आपापल्या बकुबानुसार वेगवेगळे कलर परिधान करून त्याचं प्रमोशन करत असतो. आणि हा ट्रेंड मग प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचला. अगदी खरं आहे सचिन. पण एक गोष्ट लक्षात येते का बघ, आपण बऱ्याचदा बघतो की 9 रंगांचं हे जे चालू आहे की 9 दिवशी 9 वेगवेगळे रंग परिधान केले जातात. पण या रंगांपाठीमागचा भाव लक्षात घेणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. अगदी अगदी अगदी. म्हणजे ज्यावेळी आपण एखादी गोष्ट, एखादी कृती करत असतो त्या पाठीमागचा भाव काय आहे हे लक्षात घेऊन जर आपण ती गोष्ट केली तर अधिकरित्या ती प्रभावी होते आणि लाभते सुद्धा. अगदी खरं आहे. आपल्या प्राचीन पुराणात आणि शास्त्रांमध्ये देवीचा आणि देवीच्या वस्त्रांच्या रंगाचा उल्लेख आहे. उदाहरणार्थ देवी ब्रह्मचारिणी आणि तिनं परिधान केलेली पांढरी सफेद वस्त्र याचा उल्लेख आहेच. आणि काही लोकांच्या मते काही धार्मिक प्रथा असतील, परंपरा असतील, या सगळ्यांमध्ये रंगाला अविभाज्य स्थान आहे. तू जर आपल्या सगळ्या प्रथा, परंपरा आणि पूजाविधी हे जर बघितलंस तर प्रत्येक ठिकाणी तुला रंगांचं महत्व जाणवेल. खरंय. म्हणजे विशिष्ट देवतेसाठी विशिष्ट रंग, विशिष्ट प्रथेसाठी विशिष्ट रंग, आणि प्रत्येक गोष्ट अशी रंगांशी जोडली गेलेली आहे. प्रत्येक परंपरा आणि संस्कृती ही रंगांवर आधारित असलेली आहे. आणि रंगांच्या माध्यमातून संदेश देण्या घेण्याचं काम फार प्राचीन काळापासून सुरू आहे. म्हणजे समजा युद्धबंदी करायची आहे आणि समोरचे लोक शरण आलेले आहेत, तर त्यांनी पांढऱ्या रंगाचा ध्वज घ्यायचा आणि तो ध्वज दाखवला की समोरच्या सैन्याला कळेल की आपल्या समोरचा जो शत्रू आहे तो आपल्याला शरण यायला तयार आहे. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये अगदी प्राचीन अर्वाचीन काळापासून रंग आणि रंगांचा प्रतीक म्हणून वापर केला जातो. आणि तिथपासून ते आपल्या दैनंदिन जीवनाचा विचार केला तर सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या रंगाशी जोडली गेलेली आहे, निगडीत आहे. अगदी खरंय. असं हे रंगपुराण. खरंय. रंगांचा जर आपण विचार केला तर तू दैनंदिन जीवनाचा उल्लेख केलाच आहेस, तर
आपलं स्वयंपाकघर हे सुद्धा किती रंगीबिरंगी असतं जर आपण तेवढं लक्ष देऊन बघितलं तर. म्हणजे स्वयंपाकघरात स्वयंपाक करणारी गृहिणी जी असते, भाज्यांचे वेगवेगळे कलर असतात, वरण भात असतं, कोशिंबीर असते, त्याचबरोबर चटण्या असतात. या सगळ्यांचा जर कलर आपण बघितला तर किती छान आणि विविध रंगी असतो. म्हणजे अगदी काकडी, गाजर, बीट घेतलं तर त्यामध्ये 3 रंग आले, वरण पिवळ्या रंगाचं आलं, भात अगदी पांढरा शुभ्र असतो, हिरवी भाजी, एखादी कोशिंबीर, यामध्ये इतके सारे रंग मिसळलेले असतात की तो आपल्या आयुष्याचा भाग अशासाठी होतो कारण त्याच्यावरच आपलं जगणं किंवा आपलं आरोग्य अवलंबून असतं. आणि जितकी कला गृहिणीकडे आहे स्वयंपाक करण्याची, तितकीच कला जर आपलं ताट सजवून देण्यामध्ये असेल तर ती स्वयंपाक करणारी स्त्रीसुद्धा आणि घरातले सर्वजण अगदी सुखावून जातात हे रंगीबिरंगी जेवण जेवताना. आणि अर्थातच आपलं आरोग्यसुद्धा छान राहतं. हा, ते फक्त जेवण नाही राहत, ती मेजवानी होते. खरंय. आणि या संदर्भातच अजून एक पॉइंट मला इथं नमूद करायला आवडेल की जेवढे पण न्यूट्रिशनिस्ट आहेत, आहार तज्ञ, ते नेहमी सांगतात की तुमची जी प्लेट आहे ती कशी असली पाहिजे, तर रंगबिरंगी असली पाहिजे. म्हणजे निसर्गतः उपलब्ध असलेले जेवढे रंग आपल्या ताटात असतील, रोजच्या जेवणात असतील, तेवढं आपलं आरोग्य सुंदर राहणार आहे. खरंय. आणि या रंगांचा अजून एक जर विचार केला तर आपण निसर्गाच्या सानिध्यात राहतो. या निसर्गामध्येच इतके रंग लपलेले आहेत ना की प्रत्येक रंग आपल्याला तो खुणावत असतो. अगदी ऋतुमानानुसार हे रंग बदलत सुद्धा जातात. म्हणजे आत्ताच जर आपण बाहेर बघितलं तर कधी ऊन येतो, कधी पाऊस येतं, आणि हिरवाईनं नटलेला हा निसर्ग आणि त्याच्यामध्येच विविध रंगाची जी फुलं असतात, मग चाफा असेल, गुलाब असेल किंवा अगदी लाजाळूचं फूल जरी बघितलं तरी डोळ्याला खूप सुखावून जातं. अगदी 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 ते रंग फक्त छान दिसण्यासाठी नाही आहेत, अर्थात छान तरी ते दिसतातच, पण फक्त दिसण्या इतपतच त्यांचं काम नाही आहे किंवा उद्देश नाही आहे. त्याच्या पलीकडे जाऊन निसर्गामध्ये सर्वायवल साठी ते रंग किंवा दैनंदिन जगण्यासाठी ते रंग मदत करतात. याचं अगदी सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर झाडांची हिरवीगार पानं. तर झाडांच्या पानांचा रंग हिरवा का असतो? जर आपण थोडासा आपल्या बुद्धीला ताण दिला तर शाळेत शिकलेली फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण ही संकल्पना आपल्याला चटकन आठवेल की झाडांच्या पानामध्ये क्लोरोफिल असते, ज्याच्यामुळं त्यांचा रंग हिरवा होतो. आणि या गोष्टीमुळं सूर्याच्या प्रकाशापासून झाडे स्वतःचं अन्न निर्माण करू शकतात. खरंय. म्हणजे झाडांच्या पानाचा रंग हिरवा सुंदरच दिसतो, पण त्या हिरव्या रंगामुळं झाडाला आपलं अन्न तयार करायला मदत मिळते. खरंय. हे एक उदाहरण झालं. बऱ्याच वेळेला निसर्गतः अशा काही वनस्पती आहेत, अशी काही झाडे झुडपे आहेत की जे कीटकभक्षी असतात. बरोबर. मग झाडं तर आता एका जागी स्थिर असतात, त्यांना कीटकांकडे जाता येत नाही. म्हणून निसर्गानं त्या झाडांना, त्या झुडपांना इतका सुंदर आणि आकर्षक रंग बहाल केलेला आहे की कीटक त्या झाडाकडे आकर्षित होतात, त्या रोपाकडे आकर्षित होतात आणि त्यांची भूक भागली जाते. म्हणजे अन्न साखळीमध्ये देखील रंगांचा अत्यंत महत्वाचा उपयोग आहे. खरंय. साहित्य सुद्धा एक असंच महत्वाचं माध्यम आहे जे की प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं. अगदी दुर्गा भागवतांचं जर पुस्तक आपण बघितलं तर त्याच्या पुस्तकामध्ये कितीतरी गोष्टी त्यांनी जो उल्लेख केलेला आहे तो रंगांच्या माध्यमातून केलेला आहे. म्हणजे पुस्तक वाचत गेलो तर आपल्या डोळ्यासमोर त्यांनी जे लिहिलंय ते प्रसंग तर आपल्या डोळ्यासमोर येतातच, पण त्यातल्या रंगातल्या छटा सुद्धा आपल्याला दिसतात. मला वाटतं विद्या, तू दुर्गा भागवतांच्या ऋतुचक्र या पुस्तकाचा उल्लेख करतेस. खरंय. ऋतुचक्र नावाचं ललित निबंधांचं दुर्गाताई भागवतांचं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी निसर्गाच्या अगणित छटांचं सुंदर वर्णन केलेलं आहे. ते वाचताना जणू निसर्गाचा आणि निसर्गातील रंगांचा सोहळा आपल्या डोळ्यांसमोर साकार होतो. साहित्य आणि कला हे माणसाच्या जीवनाचं प्रतिबिंब आहे असं आपण म्हणतो. मग सगळ्या साहित्यामध्ये, सगळ्या कथा आणि कला प्रकारांमध्ये रंग हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. म्हणजे अगदी सुरेश भटांची आपण जर गझल घेतली की रंगुणी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा आणि गुंतुणी गुंत्यात सारा, पाय माझा मोकळा. म्हणजे किती सुंदर आहे की सगळ्या रंगात मी रंगून जातोय आणि तरीही माझा पाय मोकळा आहे. खरंय. या निसर्गातील रंगांचा आस्वाद खऱ्या अर्थानं कोणी घेतला असेल किंवा त्या रंगछटांचं वर्णन केलं असेल तर अगदी लहानपणापासून आपण
ऐकत असलेली गाणी असतील, वाचत असलेल्या कविता असतील, साहित्य असतील, हम्म. कुठलंही पुस्तक, कुठलीही कविता जस्ट उघडून बघा, त्या प्रत्येकात तुम्हाला रंगांचं इतकं सुंदर वर्णन सांगेल खरंय. की बालकवींच्या कवितेमध्ये येते, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. म्हणजे झरा कसा आहे तर निळा सावळा आहे, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. खरंय. अगदी इथपासून ते रंग बरसे इथपर्यंत सगळीकडं रंगांचा मनमुराद वापर केलेला आपल्याला दिसून येतो. अगदी श्रीकृष्णाचं पण गाणं आहे एका चित्रपटातलं, मोहे रंग दो लाल. तर हे सुद्धा किती म्हणजे प्रत्येक भाव या गाण्यातून आपल्याला दिसून येतात बघ. आणि ह्या भावांचे रंग, कधी तो हसरा असेल, कधी लटका राग असेल. अर्थात अर्थात अर्थात. आणि हे रंग आपल्या संस्कृतीशी, आपल्या जगण्याशी जोडले गेले. याच्या पाठीमागं पण एक मानसशास्त्र आहे, एक विज्ञान आहे. म्हणजे प्राचीन काळापासून आपल्या पूजेमध्ये आणि सर्वत्र लाल रंगाचा वापर केला जातो. योगायोगानं आजचा रंग पण लाल आहे. मग लाल रंगाचाच वापर का केला जातो, तर याचं कारण थोडंसं असं की लाल रंग हा मूळचा डॉमिनंट कलर आहे. म्हणजे आम्ही ऍडव्हर्टायझिंग आणि ब्रँडिंग मध्ये असं म्हणतो की हा डॉमिनंट कलर आहे. त्याची जी वेव्हलेंथ आहे ती सगळ्यात स्ट्रॉंग असते. आणि याचा खूप ठिकाणी शास्त्रीय दृष्ट्या वापर केलेला आपल्याला नंतर दिसून येतो. म्हणजे ट्रॅफिकचा जो सिग्नल आहे त्या सिग्नल मध्ये 3 कलर वापरले जातात. बरोबर. त्याच्यामध्ये सगळ्यात वरती लाल कलर वापरला जातो, कारण तो दुरून पण लक्षात येतो. हा लोकांनी नंतर अभ्यास करून केलेला लाल रंगाचा वापर आहे. पण याच्या आधी आपल्या प्रथांमध्ये, आपल्या पुराणांमध्ये सगळीकडे तू जर बघितलंस तर पूजेसाठी सर्वात जास्त वापर लाल रंगाचा होतो. इनफॅक्ट आपण कोलकाता आणि तिकडं जर गेलो बंगालकडं, तर तुला लक्षात येईल की दुर्गेला जी वस्त्र नेसवली जातात किंवा एकंदरीत ते जे दुर्गोत्सवाचं सेलिब्रेशन आहे त्याचा अविभाज्य भाग म्हणजे लाल रंग आहे. आणि मग याचा काही लोकांनी खूप शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास केला. प्रत्येक रंगाचा अभ्यास केला, प्रत्येक रंगाचे प्लस, प्रत्येक रंग काय सिम्बॉलिक आहे, आणि या सगळ्याचा अभ्यास करून एक आधुनिक मानसशास्त्र उदयास आलं. ज्याचा वापर करून जाहिरात, प्रसिद्धी आणि अनेक कॅम्पेन जगभर डिझाईन केली जातात. रंगांचा वापर करून मानसशास्त्रामध्ये अनेक अशा थेरपीज आणि प्रोग्राम डिझाईन केलेले आहेत. म्हणजे रंगांचा माणसाच्या मानसिकतेवर होणारा परिणाम याचा अभ्यास करून आताही लोकांनी सगळं डिझाईन केलेलं आहे. पण फार पूर्वीपासून आपल्या प्रथा आणि परंपरांमध्ये रंगांचा वापर जो केलाय तो या सगळ्याचा अभ्यास असणाराच होता. खरंय. आता रंगांच्या बाबतीत एक गोष्ट आपल्याला प्रकर्षानं जाणवते बघ. आता निसर्गाचं आपण म्हणत असतो, निसर्गानंच प्रत्येक गोष्टीला रंग दिलेले आहेत जे आपल्या हातात आहेत. मग चित्रकला असेल, एखादी वस्तू असेल, त्यांना आपण रंग देतो. पण निसर्गातून आलेले रंग हे त्यानं दिलेले असतात आणि ते कायमचे असतात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आपल्याला मिळालेला रंग आहे, मग तो गौरवर्ण असेल किंवा कृष्णवर्ण. तर याच्यावरून पण आपली मानसिकता खूप बदलताना दिसते, किंवा इतरांची आपल्याकडे बघण्याची जी मानसिकता आहे ती सुद्धा कुठेतरी बदलताना दिसते. आपलं वरचं रूप काय आहे, किंवा एक चोखामेळ्याचा अभंग आहे बघ, काय भुललासी वरिलिया रंगा, डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुललासी वरिलिया रंगा. तर याच्यामध्ये खूप खरं तर सांगून गेलेत चोखामेळा की तुम्ही वरच्या रंगाला भुलून तुमचं एखादं मत तुम्ही तयार करू नका. कारण जोपर्यंत तुम्ही एखाद्या मुळाशी जात नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलीच गोष्ट कळत नाही. अगदी खरंय, अगदी खरंय. तू जो हा विषय मांडलेला आहेस तो थोडा अजून मला विस्ताराने सांगावासा लागेल की निसर्गाने आपल्या सर्वांना दिलेले जे रंग आहेत ते अत्यंत परिपूर्ण आहेत, जगण्यासाठी सहाय्य करणारे आहेत. दुर्दैवानं मधल्या काही काळामध्ये कुठल्या तरी रंगाला कुठली तरी लेबल चिटकवून आपणच त्या रंगांना श्रेष्ठ आणि कनिष्ठ म्हणत गेलो. निसर्गाच्या लेखी सगळं सारखं असतं. म्हणून कुणीही आपल्या रंगाचा, रूपाचा अहगंडही बाळगू नये आणि न्यूनगंड तर बाळगूच नाही, अजिबात बाळगू नये. आणि मग आज आपण जगाच्या लेवलवर बघतो त्यावेळी ओफ्रा विन्फ्रे सारखी एखादी सूत्रसंचालक असेल जी कृष्णवर्णीय आहे, जिला तिच्या रंगांमुळं खूप चुकीच्या गोष्टींचा तिच्या आयुष्यात सामना करावा लागला, पण त्यामुळं बुजून न जाता, न्यूनगंड न बाळगता ती मोठ्या धैर्यानं पुढे आली. आपल्यातल्या गुणांना तिनं आणखीन पॉलिश केलं आणि आज ती एक आघाडीची सूत्रसंचालिका आहे. तिच्या नावानं
एक फॅशन ब्रँड आहे, तिचं स्वतःचं टीव्ही चॅनल आहे, तिचे शो चालतात, जगातले सर्वोत्तम लोक तिच्या शो मध्ये हजेरी लावतात. हे एक उदाहरण झालं. आणि दुसरं त्यालाच पॅरलल उदाहरण असं देता येईल की विनी हॉल नावाचे एक मॉडेल आहे. रुडारताना आपल्याकडे एखाद्या व्यक्तीच्या अंगावर कोड असेल, तिच्याकडे संशयानं बघितलं जातं. खरे. आणि ती व्यक्ती ही तो संशय, तो न्यूनगंड मनात होऊन वावरते आणि मग त्या व्यक्तींचं सामाजिक स्थानच जणू धोक्यात येतं. खरे. पण विनी हॉल सारखी एक मॉडेल आहे. मला आपल्या सर्व श्रोत्यांना हे सांगायला आवडेल की विनी हॉलच्या चेहऱ्यावर ही कोड आहे, पण त्यानं ती दबली नाही, न्यूनगंड बाळगला नाही. बरोबर. तिनं आपल्यात असणाऱ्या कौशल्यांना आणखीन वाव दिला, मेहनत केली आणि आज ती जगातील एक आघाडीची सुपर मॉडेल आहे. आणि जगातल्या उत्तम उत्तम ब्रँडचं प्रमोशन करण्याचं काम ती करते. वा. यावरून आपण हे समजू शकतो की जसं तू मगाशी चोखामेळांच्या अभंगाचा उल्लेख केलास की वरच्या रंगाला न भुलता आपल्याला आवडणारी, आपल्यात असणाऱ्या कौशल्यांना वाव देणारी एखादी गोष्ट आपण जर मन लावून केली तर नक्कीच आपल्याला हव्या त्या क्षेत्रात यश मिळवता येईल. खरंय. म्हणजे निसर्गानं आपलं जगणं सुसह्य आणि सोपं व्हावं यासाठी रंगांची रचना केलेली आहे. पण दुर्दैवानं आपण त्या रंगांना वेगवेगळ्या संकल्पना जोडल्या आणि त्या संकल्पना जोडून काही रंग श्रेष्ठ, काही रंग कनिष्ठ आणि अशी काही परंपरा सुरू झाल्या, ज्या अर्थातच आता काळाप्रमाणे मोडत निघत चाललेल्या आहेत, मागे पडत चाललेल्या आहेत. खरंय. म्हणजे प्रत्येकानंच आपल्यातले गुण किंवा कुठलाही न्यूनगंड न बाळगता प्रत्येक गोष्टीला सामोरं गेलं किंवा आपला आत्मविश्वास जर आपण टिकवून ठेवला तर या गोष्टींकडे लक्ष देण्याची खरंच काही गरज नाही आहे. आपण इतकं रंगांबद्दल बोलतोय की या रंगांच्या छटा आपल्याला कुठं कुठं दिसून येतात. खरं तर विचार करायला गेला तर इतक्या साऱ्या गोष्टी आहेत की रंगांमध्ये त्या लपलेल्या आहेत किंवा त्या रंगांमध्ये खुलून दिसतात. रंगांच्या मदतीनं आपलं आयुष्य किती अर्थपूर्ण होत जातं की आपल्याला ज्या गोष्टी आठवतात, म्हणजे इथं हा कार्यक्रम ऐकणारे श्रोते असतील, तू असशील, मी असेल, आपण जर आपल्या लहानपणात डोकावून बघितलं आणि आपल्याला काय काय आठवतं बुवा असा सहज एक प्रश्न दिला तर लक्षात येतं की आपल्याला ज्या गोष्टी आठवतायत त्या फक्त गोष्टी नाहीत, त्या गोष्टींसोबत तो रंग आपल्याला आठवतो. खरंय. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण भेटतो, मामाच्या घरी सुट्टीला जातो, एखाद्या गाडीत बसतो, तर मग मामाच्या घराचा रंग कोणता होता, खरंय, आपला आवडता प्राणी, हो, पक्षी, त्याचा रंग, आपल्या आईनं, आजीनं परिधान केलेली एखादी साडी असेल, तिचा तो हलकासा रंग, स्पर्श, म्हणजे आपल्या जगण्याचा एक फार मोठा भाग या सगळ्या रंगांनी व्यापलेला आहे. खरंय. तर याच्यामुळे आपल्याला आठवणीतले रंग सुद्धा खरं तर दिसायला लागतात, इतके महत्त्वाचे रंग आहेत. म्हणजे आकाशात अगदी वीज जरी कोसळली तर पहिल्यांदा प्रकाश येतो, तो सुद्धा एक रंगच असतो खरं तर, आणि मग आपल्याला आवाज येतो. इतकी ताकद त्या प्रकाशाची, त्या रंगाची आपल्या आयुष्यात आहे. तर सचिन, रंगांबद्दल आपण बोलतोच आहोत. नवरात्रीतले 9 रंग हा आपला विषय आहे, पण या 9 रंगांव्यतिरिक्त अजून किती गोष्टी असू शकतील याच्यावर आता आपण गेले 20-25 मिनिटं चर्चा करतो आहोत. पण जाता जाता थोडक्यात आपण आपल्या श्रोत्यांना सांगूयात की प्रत्येक दिवसाचा रंग काय आहे आणि त्या रंगापाठीमागची शक्ती काय आहे. आता बघ, पहिलाच दिवस जो आहे नवरात्रीतला त्याचा रंग पांढरा आहे. तर पांढरा रंग आपल्याला काय दर्शवतो, तर शांती आणि पवित्रतेचं ते प्रतीक आहे. आता हीच शांतता आपल्या दैनंदिन जीवनात कुठेतरी हरवत चालली, हे प्रत्येकजणच अनुभवतो आहे. ज्यावेळी तुम्ही पांढऱ्या रंगाची कपडे कधीही घाला, नवरात्रच असं नाही, त्यावेळी हे शांतीचं आणि पवित्रतेचं प्रतीक आहे ही भावना मनात ठेवून जर तुम्ही ते कपडे परिधान केले तर पुढचा दिवस आपण त्या विचारात राहतो आणि आपल्या हातून घडणारी कामं किंवा आपल्याला शांत राहायचं आहे हे कुठेतरी आपण सकाळीच ठरवलेलं असतं आणि तसा तो दिवस जातो सुद्धा. अगदी असंच दुसरा जो रंग आहे लाल रंग, त्या लाल रंगाविषयी म्हणता येईल की लाल रंग हा शक्तीचा, उत्साहाचा, प्रेमाचा आणि तेजाचं प्रतीक आहे. सो जेव्हा जेव्हा आपण लाल परिधान करू त्यावेळी ती सकारात्मकता, ती शक्ती आपल्या मनामध्ये असेल तर तिचं प्रतिबिंब नक्कीच आपल्या जीवनामध्ये पण पडेल. खरंय. आता तिसरा रंग आहे तो म्हणजे निळा. निळा रंग काय दर्शवतो, तर गंभीरता आणि शांती. प्रत्येक वेळी आपल्याला खेळकर वृत्तीनं
राहिलंच पाहिजे किंवा तशी सिच्युएशन असतेच असं नाही. काही वेळा शांत राहणं आणि समोरची सिच्युएशन हँडल करणं हे खूप गरजेचं असतं. हेच सांगतो निळा रंग. अगदी. 4थ्या दिवसाचा रंग पिवळा. पिवळा रंग म्हटलं की आनंद, युथफुलनेस आणि एन्जॉय. सो पिवळ्या रंगाबरोबर आनंदी राहण्याचा संकल्प करता येईल. अगदीच खरं आहे. हिरवा रंग असतो जो की 5वा दिवस हिरवा रंग आहे. वाढ, निसर्ग आणि समृद्धी. अर्थातच आता आपण बाहेर बघितलं, निसर्गाबद्दल आपण एवढी चर्चा केली मगापासून, तर हा हिरवा रंग आपल्या मनाला शांतता देणारा असतो. तर ती शांतता आपल्या आयुष्यात आणणं आणि निसर्ग वाढवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे असं मला यावेळी सांगावंसं वाटतं खरं तर. कारण निसर्ग नसेल तर आपण नसणार आहोत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि निसर्गातली शांतता मिळवायची असेल तर निसर्ग टिकवा. हे हिरव्या रंगाचं वस्त्र परिधान करत असताना पक्क मनाशी बाळगा आणि तशी कृतीसुद्धा करा. निसर्गाला वाचवणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. कारण हे जे सगळे रंग आपल्या आयुष्यात आलेले आहेत त्याचं मूळ स्रोत जे आहे ते निसर्गातच आहे. निसर्गाचीच आपण सगळ्यांनी कॉपी केलेली आहे. त्यामुळे निसर्ग वाचवलाच पाहिजे. मला वाटतं विद्या, पुढचे रंग पण तूच सांग. पुढचा रंग आहे तो म्हणजे राखाडी. तो संतुलन आणि आत्मनियंत्रण सांगतो. हे खूप महत्त्वाचं आहे खरं तर. बघ, प्रत्येक रंग आपल्याला कुठली ना कुठली तरी गोष्ट जी अति महत्त्वाची आहे तेच सांगतो आहे. संतुलन आपल्या आयुष्यात असणं आणि स्वतःवर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. जे की आज आपण बऱ्याचदा आपल्यावरचं नियंत्रण हरवत चालू आहे. बऱ्याच आपल्याला आजूबाजूच्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याकडून आपलं नियंत्रण हरवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. तर त्यांच्यापासून लांब राहिलं पाहिजे आणि संतुलन आणि आत्मनियंत्रण राखलंच पाहिजे. नारंगी रंग हा ऊर्जा आणि धैर्य देणारा आहे. त्याचबरोबर मोरपंखी जो हिरवा असतो तो सौंदर्य आणि व्यक्तिमत्वासाठीचा आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो 9वा रंग आहे तो गुलाबी, सोनकी आणि जांभळा हे 3 रंग सांगितले आहेत. तर त्यामध्ये प्रेम, करुणा आणि आध्यात्मिकता. किती गोष्टी आहेत या 9 दिवसांमध्ये. बघा, या 9 रंगांमध्ये फक्त ते कपडे परिधान केले म्हणजे आपलं काम झालं असं होत नाही. तर त्या शक्तीची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. त्या पाठीमागची भावना काय आहे हे आपल्याला माहिती झालं पाहिजे. हे 9 रंगातले सगळे गुण, या सगळ्या गोष्टी जर आपण अंगीकारल्या आणि त्या कंटिन्यू ठेवल्या तर आपलंसुद्धा आयुष्य समृद्ध होईल आणि इतरांचं सुद्धा आयुष्य समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही. समृद्ध नाही, रंगबिरंगी होईल, आनंदी होईल आणि ते असंच रंगबिरंगी छान व्हावं या शुभेच्छा. येस सचिन, तू या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलास त्यासाठी माझ्याकडून आणि आमच्या इन्फिनिटीच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद. स्पर्श नवा